दिव्यांग मतदाताओं को उपलब्ध करके देने वाले सुविधाओं के संदर्भ में जिलाधिकारी इनकी अध्यक्षता में समिति स्थापन की गई। इस समिति की बैठक आज कलेक्टर ऑफिस के सभागृह में संपन्न हुई। उप जिला निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठौड़, सहायक आयुक्त समाज कल्याण पांडुरंग वाबळे, शिक्षण अधिकारी जयश्री चौहान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश रामावत यह इस बैठक में उपस्थित थे। आणि यासोबत जे दिव्यांग मतदार आहेत 85+ असलेले जे मतदार आहेत त्यांच्यासाठी यावेळेस निवडणूक आयोगाने विशेष सोय उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच्या अनुषंगाने पोस्टल बॅलेट पेपरची जी प्रक्रिया आहे ती पब्लिश करून लोकांपर्यंत माहिती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। त्याचबरोबर जे वयोवृद्ध आहेत त्यांना आणि दिव्यांग आहेत त्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी अडचण येत असेल तर आम्ही शासकीय यंत्रणेमार्फत त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणार आहोत। त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातला जो काही मतदार बंधू आहे आमचा त्यांना मतदान केंद्रावर आल्यावर कुठल्याही गोंधळाची स्थिती त्यांची राहू नये। त्यांना मतदार यादीत नाव शोधणे किंवा एका इमारतीत 2-3 मतदान केंद्र आहेत तर कोणतं मतदान केंद्र आहे म्हणून परेशान होऊ नये। यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहायता कक्ष आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत। तिथं आमचा अधिकारी कर्मचारी तिथं राहील आणि येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदार यादीतलं नाव शोधून देणे, कुठल्या इमारतीत कुठल्या खोलीमध्ये त्याचं मतदान आहे ते समजावून सांगणे किंवा वयोवृद्ध वगैरे असेल तर त्यांना सोबत घेऊन त्या केंद्रापर्यंत जाणे, या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। ते पोलिंग पार्टीचं प्रशिक्षण जेव्हा आता होईल तेव्हा जे केंद्राध्यक्ष असणार आहेत मतदान केंद्रावर त्यांना सुद्धा आम्ही ह्या सर्व गोष्टी अतिशय बारकाईनं म्हणजे मतदान केंद्रावरची रांग असेल, महिलांसाठी वेगळी रांग करणं असेल, दिव्यांग किंवा वयोवृद्ध नागरिक असतील तर त्यांची प्रायोरिटी कशा पद्धतीने आहे, महिला असेल, कडेवर मूल असेल तर त्या महिला मतदारांची काळजी कशा पद्धतीने घ्यायचं, हे सर्व प्रशिक्षण मी अत्यंत बारकाईनं आम्ही देणार आहोत। जेणेकरून सर्व दूर जिल्ह्यामध्ये एक मतदानाचा उत्साह मतदारामध्ये राहील आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारांची टक्केवारी वाढेल अशा पद्धतीने आमचा प्रयत्न असणार आहे।